नमस्कार. आज आपण फुटाणा डाळीपासून आणि तांदळाच्या पिठापासून मस्त खुसखुशीत अशी चकली तयार करणार आहोत. अगदी अर्धा ते पाऊण तासात ही चकली तयार होते. शिवाय ही संपेपर्यंत कुरकुरीत राहते. याचा आवाज ऐका. ही इन्स्टंट चकली तयार करण्यासाठी इथं मी 1 वाटीचं प्रमाण सेट केलेलं आहे. तर हे वाटी भरून मी फुटाणा डाळ घेतलेली आहे. तर फुटाणा डाळ पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायची आहे. आता सध्या पावसाळा सुरू आहे तर थोडीशी ही फुटाणा डाळ मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे मऊ पडू नये म्हणून तुम्ही याला थोडीशी भाजून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता फुटाणा डाळीचं जे मिश्रण आहे ते अगदी बारीकसर असं वाटून झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. अशाच पद्धतीची आपल्याला पावडर पाहिजे आहे. आता आपण काय करायचे, जे दळलेलं जे पीठ आहे हे छान चाळणीवरती चाळून घ्यायचं आहे. बारीक चाळणीवरती हे चाळून घेते. तुम्ही इथं बघा, अगदी पीठ आपलं जे आहे ते अगदी हलकं तयार होतं. आणि जो उरलेला चाळ आहे किंवा याला डाळीचे जे कण आहेत तर चाळ म्हणू शकता, तर हे तुम्ही टाकून देऊ नका. तर एखादी रस्सा भाजी दाटसर होण्यासाठी तुम्ही हे भाजीमध्ये टाका. अगदी मस्त भाजीला चव तर येईल, शिवाय भाजी आपली दाटसर होईल. ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता चाळणी तशीच ठेवायची आहे आणि 1 वाटी फुटाणा डाळीसाठी 3 वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला असं छान चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळं काय होतं, आपल्या चकलीचं जे पिठं आहे ती व्यवस्थित हलकी तयार होतात आणि त्यामुळं आपली जी चकली आहे ती कडकडीत न होता खुसखुशीत अशी तयार व्हायला मदत होते. आता तांदळाचं पीठ अगदी स्वच्छ आहे. त्याच्यामध्ये कुठेही कवंडा वगैरे काही नाही, कारण हे मी गिरणीतून दळून आणलेलं पीठ आहे. फक्त हे हलकं व्हावं यासाठी आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. आता चकलीसाठी मी रेशनच्या तांदळाचंच पीठ वापरलेलं आहे. तुम्ही कोणत्याही विकतच्या पिठाचा वापर केला तरी चालेल. आता हे पीठ परातीवरती काढल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथं 2 चमचे जिरे पावडर घालून घ्यायची आहे. 2 चमचे धणे पावडर घालून घ्यायची आहे. तर आता इथं जे धणे जिरे पावडर घातलेली आहे त्यामुळं काय होतं, खमंग असा स्वाद आपल्या भाजणीच्या चकलीसारखा या चकलीला सुद्धा येतो. त्यानंतर असा ओवा 1 चमचाभर हातावरती क्रश करून या पिठावरती घालून घ्यायचा आहे. ओवा घालून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले पण घालणार आहोत. आता इथं मी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर बॅडगीचं तिखट आणि पाव चमचा हळद घ्यायची आहे. हळद जास्त घालायची नाही. हळद जर जास्त झाली चकलीमध्ये तर आपली चकली तळल्यानंतर काळपट होण्याची शक्यता असते. ही टीप देखील तुम्ही नक्की लक्षात घ्या. नंतर आपण पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता या स्टेजवरती जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. थोडासा पाव चमचा गरम मसाला घातला तरी देखील चकली छान लागते चवीला. इथं मी घातलेलं नाही, कारण मी धणे जिरे पावडर व्यवस्थित प्रमाणात घातलेली आहे. आता मी इथं 2 चमचे पांढरे तीळ घालून घेते. पांढऱ्या तिळामुळं देखील आपली चकली मस्त दिसते. त्याचबरोबर चकलीला एक वेगळं टेक्स्चर येतं आणि चव देखील अप्रतिम अशी लागते. आता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळं आपलं मसाला जो आहे तो या पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता ज्या वाटीने आपण फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने अर्धा वाटी इतकं तेल एवढ्या प्रमाणासाठी आपल्याला घ्यायचं आहे. आता एका कडल्यात मी हे तेल कडकडीत गरम करून घेते. तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती मी इथं कढई ठेवलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता मी या पाण्यामध्ये कुठलंही मोहन घातलेलं नाही, पण वाटी तेलाची होती त्यामुळे तेलावरती थोडासा तवंग आलेला आहे. कढईत पाणी गरम होते तोपर्यंत आपण पिठावरती कडकडीत मोहन घालून घेऊया. अगदी धूर येईपर्यंत तेल आपल्याला कडकडीत गरम करायचे आणि ते जे मोहन आहे या पिठावरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथं मी स्पॅटुलाचा वापर केलेला आहे, कारण की पटकन गरम तेलामध्ये हात घालू नका, नाहीतर हाताला भाजायची शक्यता असते. आता हे व्यवस्थित आपल्याला छान पिठाला तेल मीठ सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. इथं बघा, अगदी व्यवस्थित चोळून झाल्यानंतर काय होतं, अगदी त्या पिठाचा मुटका तयार होतो इतपत आपल्याला हे मोहन छान गरम कडकडीत घालायचं आहे. आणि असं कडकडीत मोहन घातल्यामुळंच आपली चकली शेवटपर्यंत खुसखुशीत राहणार आहे. आणि पिठाचा बघा मुटका पण तयार होतोय. आता मी हे पीठ मळून घेणार आहे, तर त्यासाठी मी इथं खोलगट पाटीचा वापर करणार आहे. आता जे बाजूला 3 वाट्या पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणीसुद्धा आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. आपल्याला कोमट पाणी किंवा थंड पाणी चालणार नाही. तर चकलीसाठी आपल्याला कडकडीतच पाणी घ्यायचं आहे. पण सुरुवातीला आपण 1-1 वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेऊया, कारण पूर्ण पाणी आपल्याला हे पीठ भिजवायसाठी लागणार नाही आहे. तर सुरुवातीला असं एखाद्या चमच्याचा वापर करून आपण थोडं थोडं गरम पाणी घालून हे पीठ असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
लगेचच गरम पाणी घातल्या मळायला सुरुवात करायची नाही, फक्त हे एखाद्या चमच्याने व्यवस्थित एकत्रित करत राहायचे. आपल्याला फक्त या पाण्यामध्ये हे पीठ भिजलं पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. साधारणपणे 2.5 वाट्या पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे पीठ मिक्स केल्यानंतर याला 15 ते 20 मिनिट आपण असं झाकून ठेवणार आहोत. आता अर्धी वाटी पाणी आपलं बाहेर शिल्लक राहिलेलं आहे कढईमध्ये. आता जवळपास 20 मिनिटानंतर बघितलं तर लक्षात आलं की अगदी मस्त वाफ आलेली आहे चकलीला. बघा, पीठ अगदी अजून ओलसर आहे, छान दणकून वाफ बसलेली आहे. आता हे पीठ छान मळून घ्यायचे. थोडंफार तुम्हाला जर कोरडं पीठ वाटत असेल तर त्यामध्ये जे राहिलेलं अर्धा वाटी पाणी, पण ते पुन्हा अगदी कडकडीत गरम करूनच आपल्याला वापरायचं आहे. पाणी कडकडीत वापरल्यामुळं काय होतं की पिठाला चिकटपणा येतो, म्हणून आपल्याला गरमच पाण्याचा वापर इथं करायचा आहे. चकलीचं पीठ असं छान मौसूत मळून घ्यावं, जेणेकरून आपली चकलीचे तुकडे होत नाहीत चकली पाडत असताना. त्यामुळे ही टीप देखील लक्षात ठेवा. आता बाजूला कढईमध्ये चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता पिठाचा गोळा घेऊन असा छान रोल करून घ्यायचा आहे हातावरती आणि सोऱ्याला छान आतून तेल लावून घ्यायचं आहे. आता ताटलीची जी खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला सोऱ्याच्या ठेवायची आहे आणि मावेल एवढं सोऱ्यामध्ये हे पीठ असं दाबून छान भरून घ्यायचं आहे. एकदम दाबून पीठ भरायचे, जेणेकरून त्या सोऱ्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे. कारण जर सोऱ्यामध्ये हवा राहिली आणि पीठ व्यवस्थित दाबलं गेलं नाही तर चकली पाडत असताना चकलीचे तुकडे होण्याची शक्यता असते. आता इथं तुम्ही बघू शकता आपलं पीठ इतकं छान मौसूत मळलं गेलेलं आहे, त्यामुळे चकली अगदी एकसंध तयार होतीये, कुठेही त्याचे तुकडे पडत नाही आहेत. आता शेवटचा वेढा घेताना तो पुन्हा असा व्यवस्थित चिटकून घ्यायचा, जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर आपली चकली तेलामध्ये सुटणार नाही. आता चकली पाडत असताना सोऱ्या फार पण वर धरायचा नाही, नाहीतर काय होतं चकलीचे जे पीठ आहे त्याचे तुकडे पडण्याची शक्यता आहे. आता इथं बघा अगदी मस्त व्यवस्थित चकली घातली जाते आणि चकली करत असताना वेडे अगदी जवळजवळ घ्यायचे आहे. जर वेड्यांमध्ये गॅप राहिला तरी देखील जेव्हा आपण तेलामध्ये ही चकली सोडतो तर ती पूर्णपणे पसरते आणि चकली व्यवस्थित तळली जात नाही. आता तेल आपलं व्यवस्थित गरम कडकडीत असलं पाहिजे. थोडा पिठाचा गोळा घालून बघितला की तो वर आला म्हणजेच आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण चकली सोडून घ्यायची आहे. आता तेलात मावतील एवढ्याच चकल्या एका वेळेस आपल्याला घालायच्या आहेत. जर चकल्या जास्त झाल्या तर त्या तेलामध्ये फसफसतील, त्यामुळं अगदी योग्य प्रमाण जेवढं तेलाचं आहे त्यात मावतील इतकंच आपल्याला चकली घालायची आहे. आता मी इथं 3च चकल्या घालून घेतलेल्या आहेत. लगेचच चकली उलटपलट करायची नाही आहे. थोडेसे बुडबुडे कमी व्हायला सुरुवात झाली किंवा चकली थोडीशी कडक व्हायला लागली की मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघा, आता ही पलटून घेतल्यानंतर जोपर्यंत त्याच्यावरती तेलाचा फेस किंवा तेलाचे बुडबुडे आहेत तोपर्यंत त्याला हलवायचं नाही. जेव्हा हे बुडबुडे शांत होतील तेव्हा आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे. इथं बघा रंग अगदी मस्त आलेला आहे चकलीचा. यापेक्षा आपल्याला लालसर तळायची नाही, कारण कुकिंग प्रोसेस सुरूच असते. जेव्हा आपण ह्या चकल्या उतरून घेतो तेव्हा त्या आणखीन काळपट होतात. त्यामुळं अशाच थोड्याशा सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्यात, जेणेकरून आपल्या चकलीला खाली उतरल्यानंतर किंवा थंड झाल्यावरती मस्त रंग येईल. अशाच पद्धतीने आपण थोड्या थोड्या चकल्या करून एका वेळेस ते 3 ते 4 चकल्या करूनच आपल्याला तळायला घ्यायच्या आहेत. एकदम चकल्या करून ठेवायच्या नाहीत, नाहीतर चकलीचं पीठ वाळलं तरी देखील चकल्या वातड होतात, शिवाय तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. ह्या चकल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भाजणीच्या चकलीसारख्याच खमंग लागतात, शिवाय ह्या अजिबात तेलकट होत नाही आणि शिवाय त्या महिनाभर टिकतात. ही चकलीची इन्स्टंट पद्धत अतिशय मस्त अशी आहे. त्यामुळे तुम्ही देखील गौरींच्या फराळासाठी या पद्धतीची चकली नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.